हॅलो. तर आज होता श्रीचा कॉम्पिटिशनचा दिवस. तर कोण नव्हतं त्याला घेऊन जायला, म्हणून मीच गेले होते त्याच्या एक्झामला घेऊन, ॲबॅकस एक्झामसाठी. खूप मोठा हॉल होता, खूप मोठा. मी पहिल्यांदाच गेले होते. खूप पॅरेंट्स पण आले होते, मुलं पण खूप होती. मुंबई रिजनचे असल्यामुळे खूपच गर्दी होती, खूप सारी. तर इथे अजून यांची एक्झाम चालू झाली नव्हती. त्यांची काहीतरी कॅटेगरी वाईज होती त्यांची एक्झाम, ABCD ई, नंतर काय झेड, खूप सारे होते. तर ह्याचा नंबर येईपर्यंत ही स्क्रीनवरती एक्झाम हॉलमध्ये चालू असलेली एक्झाम ती बाहेर दाखवत होते. टायमर लागलेला होता, त्यामुळे मुलं एवढी फटाफट ती शीट सॉल्व करत होते. शीट सॉल्व करताना बघा मुलांचा किती गोंधळ. काय तर उभा राहूनच शीट सॉल्व करत होते, एवढी त्यांना घाई झालेली होती. कारण 3च मिनिटामध्ये पूर्ण 50 गणितं सोडवायची होती त्यांना. तर इथं दिसत होतं मला, हे बाकीच्या मुलांना लाईनमध्ये लावले होतं. ह्याच्यानंतर जी कॅटेगरी होती त्यांना साईडला उभा केलेलं होतं. नंतर त्यांचा नंबर होता. आणि खूपच फास्ट या मुलांचं, जरा कौतुकच वाटत होतं मला. 3 मिनिटामध्ये 50 गणितं सोडवणे म्हणजे नॉट जोक. खूप छान हा कार्यक्रम पण राबवला होता ह्यांनी. आणि तोपर्यंत आम्ही तर बाहेर बसलो होतो. बाहेर पडून खूप गरमी होती, तर पॅरेंट्सला हा एक हॉल अवेलेबल करून दिला होता. तिथं सगळे पॅरेंट्स बसले होते, टीचर्स होते, सगळी मुलं बसली होती. आणि फर्स्ट फ्लोअरला त्यांचा एक्झाम हॉल होता. इथे एक्झाम चालू आहे. खूप मुलं असल्यामुळे सेक्शन केलेले होते त्यांनी. एवढी मुलं एका टाईमला ती एक्झाम देत आहेत. आणि हे झाल्यानंतर त्यांना पेपर पण चेक करायला लागतात. तो एंड झालेला टाईम स्क्रीनवरती दिसत होता मुलांना. नंतर श्रीची पण एक्झाम झाली, म्हणून आम्ही बाहेर जेवायला गेलो. बाहेर जेवण करून कुठंच काही मिळत नव्हतं. तो जरा हॉल लांब होता. खूप चालत गेल्यानंतर एक डोसाचं शॉप दिसलं. मग आलो तिथून खाऊन. नंतर कार्यक्रम चालू झाला होता प्राईज डिस्ट्रीब्युशनचा. फर्स्ट फ्लोअरला, पण आम्ही सेकंड फ्लोअरला होतो. तोपर्यंत एन्जॉयमेंट म्हणून काही गेम्स खेळले जात होते तिथं. तर मुलं ऑन द स्पॉट खूप छान बोलत होते. शिवाजी महाराजांचा पोवाडा वगैरे खूप छान सगळं मुलं बोलत होती कार्यक्रमामध्ये, काहीही तयारी नसताना. खूप छान झाला कार्यक्रम. काहींना ट्रॉफ्या वगैरे भेटल्या. चला, ओके, बाय.